सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा हे भाग 185. मग आता शेवटी राणीच्या कष्टाला फळ आलं आणि राणी CA झाली आणि तिचं स्वप्न आज सत्यात उतरलं. महाराष्ट्रातून ती पहिली आली होती आणि तिच्यावर जॉबच्या ऑफरची बरसात व्हायला लागली. आणि राणीला कोणती ऑफर निवडू आणि कोणती नको असं झालं. शेवटी तिनं ते सगळं राणाच्या पुढे ठेवलं आणि म्हणाली, राणा, यातलं एक लेटर तू निवड. राणा आता त्याचवेळी चेस खेळत होता. त्यानं त्या लेटरकडे बघितलं, पटकन एक उचललं, राणीच्या हाताला दिलं आणि त्याचा तो चेस खेळायला लागला. आणि त्यानं जे निवडलं ते पॉकेट उघडून राणीनं वाचलं आणि तिचं समाधान झालं. तिला खूप चांगला पगार मिळणार होता, वर्षाला 12 लाख. हे काही कमी रक्कम नव्हती. शिवाय राहायला फ्रीमध्ये फ्लॅट, यायला जायला गाडीसुद्धा फ्री. आणि ती मल्टीनॅशनल कंपनी होती. अनेक देशांमध्ये त्या कंपनीच्या ब्रँच होत्या. आणि राणीसारखी हुशार अकाउंट मॅनेजर जर मिळणार असेल तर ते तिच्यावर कितीही पैसा सोडायला तयार होणारच. आणि नोकरीच्या सुरुवातीलाच इतकी छान ऑफर दुसरी कुठेच मिळणार नव्हती तिला. मग ज्या एरियामध्ये फ्लॅट मिळणार होता, राणीनं त्या एरियामध्ये सर्च करून बघितलं. तिथं काय काय सुविधा आहेत हे बघितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राणासाठी स्कूल. एखादं चांगलं स्कूल आहे का ते बघितलं तर तिथे सगळ्या सुविधा होत्या. स्विमिंग पूल होता प्रत्येक विंगसाठी, मंदिर होतं, गार्डन होतं, मॉल होता, स्कूलसुद्धा होतं. आणि मग आणखीन काय पाहिजे, राणीला असं वाटलं. तिच्या अपेक्षा जास्त नव्हत्या. तिला तिच्या अपेक्षापेक्षा जास्त मिळत चाललं होतं आता. आणि आता जेवढी पण सॅलरी येईल तितकी सॅलरी ती राणावर खर्च करणार होती आणि त्याच्या भविष्यासाठी वाचवून ठेवणार होती. मग राणीनं ठरवलं की त्या कंपनीला हो म्हणून कळवायचं. आणि आता राणीला ओळखणाऱ्या लोकांचा तिला फोन यायला लागला. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव व्हायला लागला. त्यातच अनुष्का आणि मनोजचाही फोन आला आणि अनुष्का म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन राणीताई, आणि पार्टी कधी देणार? राणी म्हणाली, देणार ग, नक्की पार्टी देणार. तुला नाही देणार तर आणखीन कोणाला देणार? तू फक्त बोल, तुला कधी पार्टी हवी? आणि अनुष्का म्हणाली, मी काय म्हणते, तुमची पार्टी आपण नंतर करू, पण आमचं लग्न झाल्यापासून तुम्ही आमच्या घरी नाही आलात तर प्लीज मी तुमच्यासाठी उद्या डिनर प्लॅन करते. तुम्ही सगळे माझ्याकडे जेवायला या. मी मनोजला खूप सांगितलं पण त्यानं तुम्हाला निरोप दिला की नाही कुणास ठाऊक. आणि मनोज म्हणाला, आता तुझा नंबर आहे ना तिच्याकडे आणि तिचा नंबर तुझ्याकडे, मग मला कशाला मध्ये घेता तुम्ही दोघी? अनुष्का म्हणाली, बरं बाबा, नाही घेत. राणीताई प्लीज याल का? तुमच्या हातचा टिफिन किती वेळा खाल्लाय मी, पण तुम्ही माझ्या हातचं काहीच नाही खाल्लं. राणीला आता मनोजला ही गुड न्यूज सांगायचीच होती आणि ती म्हणाली, ओके डन, उद्या येते. आणि मग ती तिची आई आणि राणा मनोजकडे गेले. आणि अनुष्कानं खूप काही बनवलं होतं जेवणासाठी आणि राणीचं खूप छान स्वागतही केलं. आल्या आल्याच मोठा बुके दिला, शॉल दिली, तिच्या अंगावर टाकली, तिचं औक्षण केलं आणि अगदी घरातल्यासारखं तिचं स्वागत केलं. आणि राणीला खूप छान वाटलं. राणी तिच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, आता माझी काळजी मिटली. माझ्या मित्राला खूप छान लाईफ पार्टनर मिळाले आहे. मनोज, अनुष्काला खूप चांगलं जपायचं बरं का. आणि तुला सांगू का अनुष्का, मनोजसारखा नवरा कुठे शोधून सापडणार नाही. तो खूप चांगला लाईफ पार्टनर होऊ शकतो हे मला माहीत होतं. अनुष्का म्हणाली, हो ताई, मला पण ती खात्री होतीच, म्हणूनच मी लवकर होकार दिला त्याला. आणि तुमच्या दोघांची मैत्रीसुद्धा अख्ख्या जगासाठी एक आदर्श आहे आणि नजर लागावी अशीच आहे. मग आता मनोज म्हणाला, मग राणीसाहेब, आता जॉबच्या ऑफरचा वर्षाव होत असेल तुमच्यावर, मग काय करायचं ठरवलं आहेस? आणि राणी म्हणाली, हो ना, एका एरियामध्ये चांगला फ्लॅट मिळतोय, सॅलरीसुद्धा चांगली आहे, गाडी आहे, तर मनोज मी तेच निवडणार आहे. राणाच्या दृष्टिकोनातून तो एरिया बेस्ट आहे, कंपनीसुद्धा मल्टीनॅशनल आहे. आणि मनोज म्हणाला, अरे वा, म्हणजे तुम्ही फॉरेनला जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि राणी म्हणाली, पण तुला खरं सांगू, हा जॉब मी स्वीकारणार आहे पण जास्त काळ मी इथे नाही राहणार. मनोज म्हणाला, का, आता काय झालं? राणी म्हणाली, अरे इथे जॉब करून आपल्याला कोण ओळखतं, आयुष्यभर कंपनीत मरमर भरायचं.
इथे फक्त पैसा मिळतो पण नाव होत नाही. आपण अशा ठिकाणी गेलं पाहिजे जिथं आपल्याला ओळखतात आणि आपलं नाव झालं पाहिजे. मनोज, पैसा काही सगळीकडे मिळतो, पण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि नाव मिळवता आलं पाहिजे. नाहीतर जन्माला आलो, पैसा कमवला, उपभोग घेतला आणि मेलो आणि कोणीही आपल्याला ओळखत नाही. तर मला असं काहीतरी करायचं आहे जेणेकरून नाव होईल. आणि मनोज म्हणाला, मग आता तुझ्या डोक्यात काय आहे? राणी म्हणाली, मला भारत सरकारच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये काम करायचं आहे. तसं मनोजनं डोळे मोठे केले आणि म्हणाला, राणी अगं, किती मोठं स्वप्न आहे तुझं आणि नो डाऊट तू सक्सेस होणार. आणि एक सांगू तुला, तुला सुद्धा रोहित सरांसोबत राहून त्यांच्यासारखी सवय लागली ना, समाजासाठी काहीतरी करायचं, नाव कमवायचं. राणी हसली आणि म्हणाली, वान नाही पण गुण लागतोच की माणसाचा. सर नेहमी म्हणायचे की समाजासाठी काहीतरी विधायक केलं पाहिजे. तर मलाही तेच करायचं आहे. त्यामुळे मी स्पर्धा परीक्षांची तयारी करणार आहे. आणि मनोजने आत्ताच तिच्या हातात हात दिला आणि म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन इन्कम टॅक्स ऑफिसर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ऑल द बेस्ट. तू होशील यात डाऊट नाही. आणि राणीसुद्धा म्हणाली, थँक्यू सो मच. आणि मग सगळ्यांचा डिनर झाला. राणीनं अनुष्काच्या जेवणाची तारीफ केली. मग जेवण झाल्यानंतर राणा म्हणाला, मनोज काका, माझ्यासोबत चेस खेळा ना, घरी कोणच खेळत नाही. आणि मनोज म्हणाला, का? घरी कोण का खेळत नाही? राणी हसली आणि म्हणाली, अरे, या वयात त्याला जितका चेस येतं ना, तितका चेस ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना सुद्धा येत नाही. मग कोण खेळणार त्याच्यासोबत चेस सारखं हरायला लागल्यावर? आणि याचा हट्ट असतो की याच्यासोबत कोणीतरी खेळावं. आता काय करायचं सांग. आणि मनोज म्हणाला, राणी अगं, तू चेसमध्ये खूप हुशार आहेस, मग तू खेळ. राणी म्हणाली, हो रे, मीच त्याला शिकवलं ना, पण तुला सांगू, त्याची ओरिजिनल बुद्धिमत्तासुद्धा चेस बाबतीत खूप छान आहे. कधी कधी मला थक्क व्हायला होतं की त्याला इतके चेसमधले डावपेच कुठून जमले. आणि मनोज म्हणाला, त्याचे वडील विसरलेस का, नॅशनल चॅम्पियन होते ते त्यांच्या काळात चेसमधले. राणी म्हणाली, हो ते तर आहेच. आणि राणामधले सगळे गुण आहेत ना, अगदी सरांसारखे आहेत. पण मी त्याला आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा गुण शिकवणार, तो म्हणजे विश्वास ठेवणं आणि कोणताही निर्णय डोळे झाकून न घेणं. सरांमध्ये सगळे गुण आहेत, पण त्यांच्या या एकाच विचित्र सवयीमुळे, संशयी वृत्तीमुळे आमचा संसाराचं वाटोळं झालं मनोज. तसा राणा घडायला नको असं मला वाटतं. मनोज म्हणाला, नाही होणार, कारण त्याची आई तू आहेस, जी सर्वसामान्य घरातून आली आहे. सगळ्या माणसांवर प्रेम करतेस, सगळ्या माणसांच्या बाजूने विचार करतेस. राणी, तू सर्वांनाचा विचार करतेस आणि तुझा मुलगा असा एक कली संशयी होणार नाही. पण रोहित सर असे का आहेत, आय डोंट नो. कदाचित मोठं घराणं, मोठं नाव ते जपायचं असतं, ते सांभाळायचं असतं, घराण्याची अब्रू सुनांनी घालवायची नाही. या सगळ्यांचे गुण त्यांच्या आईकडून त्यांच्यात आले असावेत. राणी म्हणाली, बरोबर आहे तुझं, कारण त्यांची आईसुद्धा मोठ्या खानदानातली आहे ना, त्यामुळे तिला दोन्ही खानदान मोठीच मिळाले, त्यामुळे त्यांच्यावर तशाच विचारांचा पगडा आहे. अनुष्का म्हणाली, राणीताई, पण तुमच्या बाबतीत असं नाही होणार, कारण तुम्ही सामान्य घरातून आलेला आहात आणि सामान्य लोकांच्या बाजूने विचार करणारी ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि मी सांगू, तुम्ही जर सरकारी नोकरीत गेलात ना, तर नक्कीच सामान्य लोकांच्या भल्याचा विचार कराल. आणि राणी म्हणाली, थँक्यू. मग आता राणा म्हणाला, मनोज काका खेळताय ना? आणि मनोज म्हणाला, येतो बाबा, आलो, चल. असं म्हणून जेवणानंतर तो बुद्धिबळाचा पट मांडला आणि राणा बोल बोल म्हणेपर्यंत मनोजला पेचात पकडायचा आणि मनोजने टाकलेली चाल त्याच्यावरच उलटवायचा. आणि मनोज म्हणाला, अरे बापरे, राणी अगो, काय नॉलेज आहे याचं, फार अफलातून. आणि ठरलं, या बर्थडेला राणा, मी तुझ्यासाठी मोठा चेस आणून देणार. आणि राणा लगेच म्हणाला, आणि हॉकी पण, मला हॉकी पण खेळायची, आणि फुटबॉल पण, मला फुटबॉल पण खेळायचा, आणि टेबल टेनिससुद्धा, आणि स्पीच बुक. तशा त्याच्या डिमांड बघून मनोजने डोक्यावर हात मारला आणि मला, अरे, नक्की तुला काय काय करायचं आहे? कोणत्या तरी एका खेळामध्ये तू प्रगती करशील ना? आणि एवढा एवढासा राणा म्हणाला, मला खेळात प्रगती नाही करायची, मला फक्त सगळ्या खेळांमध्ये एक्सपर्ट व्हायचं आहे. मला सगळ्या खेळाचं नॉलेज पाहिजे आणि सगळ्या विषयाची स्पीच बुक आणून द्या, मला सगळ्या विषयावर स्पीच द्यायचं आहे. मनोजने त्याला हात जोडले आणि म्हणाला, शाबास,
राणी खूप छान घडवतेस बरं का त्याला, आणि शोभतोय तो. RRS म्हणजे रणजित रोहित सूर्यवंशी. आणि मनोज राणाला म्हणाला, राणा आय प्रॉमिस तुला सगळं मिळेल माझ्याकडून. आणि राणा म्हणाला, ओके. आता राणा हक्कानं मनोजकडे सगळं मागायचा. राणीसुद्धा मागू द्यायची बिनधास्त. कसला संकोच नव्हता किंवा कशाला मागतो चित्रांना असं काही त्यांच्या नात्यात नव्हतं. वडील नसले म्हणून काय झाले, मनोज राणावर खूप प्रेम करायचा. त्याच्या सगळ्या डिमांड पूर्ण करायचा. एखाद्या संडेला राणा स्वतः फोन करायचा मनोजला आणि म्हणायचा, मला फिरायला घेऊन चला. आणि त्याच्या बोलण्यात रोहितसारखा हुकूम असायचा. प्लीज एक्सक्यूज मी असलं काही नव्हतं, चला करा, झालंच पाहिजे, असला हुकमी होता राणासुद्धा. आणि राणाजींचा हुकूम आला की मनोज अनुष्का त्याला फिरायला घेऊन जायचे आणि राणीला अभ्यासाला वेळ मिळायचा. तर असं हे एक खूप हक्काचं घट्ट नातं होतं त्या सगळ्यांचं. मग आता निघताना अनुष्का आणि मनोज राणाला म्हणाले, बाय बाय राणा. आणि राणानं राजकारणासारखे हात जोडले आणि ती त्याची सवय सगळ्यांच्या ओळखीची झाली होती. मग राणीनं दुसऱ्या दिवशी त्या कंपनीला होकार कळवला आणि पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला फ्लॅटचा ताबा लवकरच मिळेल असं ते म्हणाले. त्याला अजून 8-15 दिवस तरी लागणार होते. तोपर्यंत राणीनं राणाच्या ॲडमिशनची सुद्धा तयारी करून ठेवली. आता ते स्कूलवाले म्हणाले, स्कूल ओपन होऊन खूप दिवस झाले मॅडम, आता जुलै संपत आला, आम्ही तुमच्या मुलाला नाही ॲडमिशन देऊ शकत. राणी म्हणाली, प्लीज प्रिन्सिपल मॅम, अहो मी या एरियामध्ये आत्ता राहायला येणार आहे आणि माझ्या मुलाला एक चांगली स्कूल मिळावी असं मला वाटतं. तुमची स्कूल फेमस आहे, सो प्लीज माझ्या मुलाच्या भवितव्यासाठी तुम्ही थोडंसं सौजन्याने विचार करा. प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या, अहो पण इतर मुलांचा पोर्शन पुढे गेला. तुमचा मुलगा जर आत्ता येईल तर त्याला जून महिन्याचा पोर्शन घ्यावा लागेल आणि तो घ्यायला आमच्या टीचर्सना वेळ नाही. आणि तुमचा मुलगा पाठीमागे राहील, त्याला काहीच येणार नाही आणि मग आमच्या स्कूलचा रिझल्टवर परिणाम होईल. राणी म्हणाली, नाही मॅडम, त्याला सगळं येतं, तुम्ही विचारा ना त्याला. तुम्ही सिलेबसमधला आणि आउट ऑफ सिलेबसमधला कोणताही क्वेश्चन विचारा, तो खूप हुशार आहे हो. तुम्ही एकदा त्याची टेस्ट घ्या. अशी राणीनं खूप जबरदस्ती गळ घातली आणि प्रिन्सिपल मॅडमनी राणाला बोलवलं आणि त्याची इंटरव्ह्यू घ्यायला लागला. आणि मॅडमनी ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं विचारली, चुणचुणीत राणानं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. म्हणजेच त्याच्या वयाच्या मापाचा जो सिलेबस होता त्यानुसारच प्रश्न विचारले. पण राणा त्याच्या पुढचं जाऊन सांगत होता आणि त्याचं अफाट नॉलेज बघितलं आणि प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या, ओके मॅडम, तुमच्या मुलाला ॲडमिशन देतो आहे आम्ही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही लवकर याला आमच्या स्कूलमधून नाही काढू शकत, कारण असा विद्यार्थी आम्ही सोडणार नाही. आणि राणी म्हणाली, हो मॅडम, माझा मुलगा इथे 10वीपर्यंत राहील. आणि मग आता काय, राणी खुश होती. राणाचं स्कूलचं तर मार्गी लागलं. त्याचवेळी आता तिच्या भावासाठी सुद्धा स्थळं येत होती. राणीची आई म्हणाली, राणी अगं कसं करायचं, आपलं तर कोणीच करणारं नाही, पाठीमागे मागं पुढं बघणारं नाही. गावाकडून मुलींची स्थळं येत आहेत चांगली चांगली. राणी म्हणाली, मग आई त्यात काय गं, किती सोपं आहे, रजिस्टर मॅरेज करून टाकू की. आई, लग्नाच्या खर्चाची जी रक्कम आहे ना ती वाचवूया, मी बोलते मुलींच्या घरच्यांसोबत. तशी तिची आई म्हणाली, अगो पण ते काय म्हणतील, तुझं नांदणं तुटलं तेव्हा तुझ्या भावाला ती मुलगी देतील का. राणी म्हणाली, तुझं बरोबर आहे आई, समाज कितीही पुढे गेला असला तरी या बाबतीत अजून सुधारलेला नाहीच. त्यापेक्षा मला वाटतं आपण अनोळखीच मुलगी बघूया. नाहीतर आई तू एक काम कर, तू काही दिवस मामांच्या गावी जाऊन राहा आणि त्याच्यासाठी मुली बघ. माझी काळजी करू नको, मी आणि राणा आता व्यवस्थित राहतो. राणासुद्धा मोठा झाला आहे, आता आम्ही एका चांगल्या सोसायटीत राहायला जाणार आहोत, त्यामुळे तिथं कसलंच टेन्शन नाही. त्याला सांभाळण्यासाठी मी एखादी बाईसुद्धा ठेवणार आहे. राणीची आई म्हणाली, बरं ठीक आहे. आता कारण भावाचं लग्न होणंसुद्धा गरजेचं होतं. इकडे मुंबईमध्ये पाहुणे फारसे नव्हते. त्याचे पण आता झालं असं की राणीचा भाऊच आला आणि एका मुलीला भेटवून म्हणाला, ताई आणि आई ही ज्योती आणि मला हिच्याशी लग्न करायचं आहे. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि अरे देवा, राणी म्हणाली, अरे पण याआधी तू काही बोलला नाहीस. तिचा भाऊ म्हणाला, कारण आमचं प्रेम होऊन जास्त दिवस नाही झाले ताई, फक्त 4 महिने झाले. मी पुन्हा निघालो होतो माझ्या ड्युटीवर, तेव्हा ही मला रेल्वे स्टेशनवर भेटली. तिला आई वडील नाहीत आणि ती मावशीकडे वाढली आहे आणि आम्ही दोघांनीही एकमेकांना पसंत केलं आहे. राणीची आई म्हणाली, अरे पण ती आपल्या जातीची आहे का. जातीची नसेल तर आपल्या गावाकडचे लोक आपल्या तोंडात शेण घालतील. तिचा भाऊ म्हणाला, आई तू अजूनही त्याच गोष्टीत अडकलीस का.
राणीताईचं लग्नसुद्धा आपल्या जातीतच झालं. आपल्या आणि त्यांच्या संपत्तिक स्थितीत फरक होता आणि आई लग्न टिकण्यासाठी जात नाही तर मन जुळणं आवश्यक असतं. आणि मला सांग, काय उपयोग आहे गं जातीत लग्न करून? मी या सगळ्याला मानत नाही. आणि हे बघ, पाहुण्या रावळ्यांचा तू विचार करूच नको. आपल्यावर जेव्हा विचित्र परिस्थिती आली होती 6 वर्षापूर्वी, तेव्हा कुठे होते हे पाहुणे रावळे? त्यामुळे मला वाटतं आपण त्यांचा विचार न केलेला बरा. तसंही आपल्याला कुठं त्यांच्यात जाऊन राहायचंय? आपल्या घरी आपण सुखी असं म्हणून त्यानं ज्योतीसोबत लग्नाचा निर्णय ठामपणे सांगितला आणि आई काहीच नाही बोलू शकली. राणीसुद्धा म्हणाली, ठीक आहे, जशी तुझी मर्जी. मग आता ज्योतीच्या घरचे तर नव्हतेच, मावशी होती. रजिस्टर लग्नाला मावशीनं सुद्धा होकार दिला आणि काहीही न देता घेता राणीच्या भावाचं सुद्धा लग्न झालं आणि त्याचा संसार सुरू झाला. आणि बघता बघता ते 15 दिवसही संपले. राणीनं ऑफिस जॉईन केलं आणि त्या मोठ्या 3 BHK फ्लॅटमध्ये आणि चांगल्या हायफाय एरियामध्ये राहायला गेली. आणि नेमका राणीला जो फ्लॅट मिळाला होता तो रोहितच्या फ्लॅटच्या बरोबर वर होता. पण आता रोहितचा फ्लॅट सारखा बंद असायचा, कारण जेव्हा रोहित इथे मुंबईमध्ये कामानिमित्त यायचा तेव्हाच महिन्यातून 1-2 दिवस तो पण असायचा. इतर वेळी तर तो गावी असायचा, त्याच्यामुळे तो फ्लॅट जास्त करून बंदच असायचा. त्यामुळे दोघांचीही भेट होण्याचा संबंध नव्हता. आणि राणी सकाळी लवकर ऑफिसला जायची, संध्याकाळी उशिरा यायची आणि दिवसभर राणा आणि राणीची आई दोघेच घरी असायचे. राणा दिवसभर स्कूलमध्ये जायचा, त्याचं रुटीनही सुरू झालं होतं. आणि घरी आल्यानंतर आज काय काय झालं हे तो सगळं राणीला सांगायचा. आणि ती सोसायटी इतकी मोठी होती, खूप मुलं होती, पण राणाला कोणाशीही दोस्ती करू वाटत नव्हती. तो घरातच खेळायचा, घरातच उड्या मारायचा, चेस खेळायचा आणि खालच्या फ्लॅटमध्ये जास्त कोणी राहत नसायचं. त्याच्यामुळे कधी तक्रारही येत नव्हती की तुमचा मुलगा उड्या मारतोय म्हणून. त्यामुळे राणीला एक बरं वाटायचं. आणि कोण कशाला चौकशी करते, इथं कोण राहतं आणि तिथं कोण राहतं, जो तो आपल्या व्यस्त जीवनामध्ये बिझी असायचा. त्यामुळे राणीनंही चौकशी केली नाही की खाली कोण राहतं. आणि आता सपनानं कॉलेजमध्ये जायला सुरुवात केली. रोज नाही पण कधी कधी जायची, चक्कर टाकायची, सगळ्या स्टाफला एकत्र बोलवायची आणि कॉलेजसाठी काय काय केलं, विद्यार्थ्यांसाठी काय काय झालं ते विचारायची. आता बाकी कुणाला सपनाचं वागणं खटकत नव्हतं, पण मेघनाला मात्र हे आवडत नव्हतं. रोहित इथून गेल्यापासून मीच कॉलेजची मालकीण आहे असं वागत होती मेघना. पण आता सपना इथं आली आणि कॉलेजची मालकीण ती आहे हे सगळ्याला कळलं आणि मेघनाची इमेज डाऊन झाली. नाहीतर मेघना मॅडम सगळ्या स्टाफला म्हणायच्या, माझं लग्न रोहित सरांसोबत होणार आहे, त्यामुळे हे कॉलेज भविष्यात माझंच असणार आहे, त्यामुळे माझं सगळ्यांनी ऐकायचं. पण आता तिच्या वागण्यावर आणि बोलण्यावर खूपच मर्यादा आली होती. आणि सपना आणि सगळा स्टाफ चर्चा करत बसले होते आणि कॉलेजच्या सहली कुठं न्यायच्या असा विषय होता. कॉलेजचं गॅदरिंग कधी घ्यायचं वगैरे वगैरे असे किरकोळ विषय होते. मेघना तोऱ्यातच म्हणाले, मॅडम आमचं ठरलं की सहली कुठे न्यायच्या आणि यावेळी आम्ही अशा ठिकाणी जाणार आहोत जे ठिकाण कुणीच बघितलं नाही. सहल उटीला जाणार आहे. सपना म्हणाली, उटीला? इतक्या दूर? आणि याची जबाबदारी कोण घेईल? मुलांच्या सेफ्टीची जबाबदारी आहे, ती कोण घेईल? मेघना मॅडम, सहल विद्यार्थ्यांसाठी असते, आपल्यासाठी नसते. आणि मला असं वाटतं की तुम्ही उटीला जायचंय यासाठी म्हणताय कारण तुम्ही ते ठिकाण बघितलं नाही. तशी मेघना म्हणाली, असं नाही मॅडम, मुलांनी तरी कुठं बघितलंय उटी? सपना म्हणाली, तुमचं बरोबर आहे, पण एक लक्षात घ्या, उटीला जायचं म्हणजे खर्चही जास्त आहे आणि मार्क मिळतील तुम्हाला सहलीला आला तर, नाहीतर मार्क मिळणार नाहीत या नावाखाली तुम्ही जबरदस्ती करावी. पण त्यांच्या आईवडिलांना सुद्धा या सहलीचा खर्च परवडला पाहिजे. तुम्ही काय हो प्रोफेसर आहात, तुम्ही फुकटात त्यांच्यासोबत जाता, पण विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत आणि आसपासची जी ठिकाणं आहेत ती या विद्यार्थ्यांनी पाहिलीच नाहीत, तर आधी ती पाहून द्या. तरीही मेघना ऐकत नव्हती. तिला आता इथं काम करून जवळपास 5.5 वर्ष झाली होती. ती कंटिन्यू काम करायची, त्यामुळे तिला जरा भाव चढला होता. तिनं सरळ जानकीला फोन केला आणि म्हणाली, आई आता तुम्ही सपना मॅडमना सांगता की नाही? अहो बघा ना किती इंटरफेअर करतात. आम्ही मुलांची सहल घेऊन गेलो आणि सुखरूप आणली तर त्यांना काय प्रॉब्लेम आहे, पण ते उगीचच कोणत्याही गोष्टीला मला आडवं लावतात. जानकीनं लगेच सपनाला फोन केला आणि म्हणाली, सपना तुला जितकं सांगितलं तितकंच बघ.
जास्त इंटरफेअर करू नकोस आणि घरी ये. सपना म्हणाली, पण आई असं कसं? अहो मुलांचा पण विचार केला पाहिजे. मेघना मॅडम स्वतःला फिरायचे म्हणून तिकडं सहल घेऊन चालल्यात, पण मी विद्यार्थ्यांना स्वतः विचारले तर विद्यार्थी नकार देत आहेत इतक्या लांब जायला. आणि जानकी म्हणाली, विद्यार्थ्यांचा विचार करत बसू नकोस, तू तुझ्या कॉलेजचं बघ. सगळंच मुलांचं ऐकायचं नसतं. मेघना तुझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असलेली आहे, तर तू गप्प बस. आणि सपना काहीच बोलू शकली नाही. आणि मेघना आता खुश झाली आणि सपनाचा अपमान झाला म्हणून तिनं लगेच सगळ्या स्टाफला चहा कॉफी मागवली. आणि घरी गेल्यानंतर मात्र प्राचार्य म्हणाले, मेघना तुझं काय सुरू आहे गं? तू आज सूर्यवंशी मॅडमना असं नव्हतं बोलायला पाहिजे. आणि मेघना मस्तीत म्हणाली, कोण सूर्यवंशी मॅडम? ती सपना. अहो पप्पा, तिला काय अक्कल आहे? आईने बरोबर तिला तिची जागा दाखवली. मेघनाची मम्मी म्हणाली, आणि तू? तुझी जागा काय आहे गं त्यांच्या फॅमिलीमध्ये आणि कॉलेजमध्ये? एक नोकर आहेस तू, तुला कधी अक्कल यायची? अगं आता तुला येणारी स्थळंसुद्धा कमी झाली आहेत. आणि कुणाची स्थळं येतात माहीत आहे का? 40 वर्षाच्या मुलाची, लग्नाची वाट बघून बघून थकलेले, घटस्फोटीत असलेले, केस पिकलेले. मेघना, अगं काही वर्षांनी तुझंही केस पिकतील, मग कोण तुझ्याशी लग्न करणार? आणि मेघना फार कॉन्फिडन्सनं म्हणाली, रोहित सर. आई त्यांना होकार द्यायला लावणारच. काही दिवसातच ते माझ्याशी लग्न करायला सुद्धा तयार होतील. मेघनाची मम्मी म्हणाली, त्यानं तुला होकार द्यायचा असेल तर कधीच दिला असता. मेघना म्हणाली, असं नाही मम्मी, काही काही लोकांना फार उशिरा कळतं की त्यांचं सुख कशात आहे. तिची मम्मी म्हणाली, अगं पण त्याचं सुख तर त्या राणीमध्ये असेल तर तू का त्याची वाट बघतेस? मेघना म्हणाली, पण ती आता परत येणारच नाही. मला 100% नाही, 1000% खात्री आहे, राणी परत येणार नाही. सरांना तिच्याकडून घटस्फोट हवाय, पण शेवटी तेच थकतील तिची वाट बघून बघून आणि शेवटी म्हणतील, आता घटस्फोट नाही होऊ द्या, पण चला आपण लग्न करू. आणि तोपर्यंत कुणीही लग्नाचा विषय काढू नका, असा मेघनानं दम दिला. आणि आता तिच्यापुढे काय बोलावं कोणाला कळेना. आणि मेघना आता जानकीच्या मागं लागली हात धुवून. आणि तिला रडून रडून म्हणायची, आई अहो मी किती वाट बघायची. आता माझ्या तपश्चर्याला काही मर्यादा आहे की नाही? मी तुमच्या समोर गेली 6 वर्षे सरांची वाट बघितलेली आहे. आणि त्याच्याही आधी 1.5 वर्ष त्यांची वाट पाहिली. आई मला न्याय मिळणार आहे की नाही? दुसरीकडे माझं लग्न झालं असतं तर मला आता मूल झालं असतं. तुम्ही तर शब्दांच्या खूप पक्के आहात ना, मग आई मला न्याय का देत नाही तुम्ही? जानकी पुढे पेच पडला की हिला कसं सांगावं. रोहित म्हणाला, एकही हिला सोडून दुसरी मुलगी बघ. आणि आपला नेहमीचाच बहाणा करत जानकी म्हणाली, मेघना अगं रोहितची घटस्फोटाची अट तर तुला माहीत आहे ना. राणी सापड्यापर्यंत आणि घटस्फोट होईपर्यंत मी तरी काय बोलू गं? आणि मेघना म्हणाली, आई तिला सापडायचं असतं तर ती कधीच सापडली असती. ती देश सोडून गेली असेल तर, राज्य सोडून गेली असेल तर तिला कुठं शोधणार? आणि मनातल्या मनात हसून म्हणाली, पण ती तर हे जग सोडून गेली आहे आणि कधीच येणार नाही. आणि मग जानकी म्हणाली, बरोबर आहे तुझं, मी रोहितला बोलते. आणि आता खूप झाली तिची वाट बघणं. असं म्हणून जानकी रोहितला फोन करून म्हणाली, रोहित तू घरी कधी येणार आहेस? आणि घरी आला की आवर्जून माझी भेट घे. रोहित आता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फिरत होता त्याचा पक्ष वाढवण्यासाठी आणि तो म्हणाला, हो येतो. मग तो घरी आला आणि जानकी म्हणाली, रोहित आता पास झाली तिची वाट बघणं. घटस्फोट नाही होऊ दे, तू सरळ आता लग्न कर. आणि जर राणी आलीच तुझ्यासमोर भविष्यात तर तिचं काय करायचं ते आपण बघू. ती मुलगी आपल्या खानदानापुढे चिलटासारखी आहे. ती आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. आणि तुझं तर नाहीच नाही, त्यामुळे नाही घटस्फोट झाला तरी चालेल. आता तू लग्न करायचं म्हणजे करायचं. जर ती भेटली तर आपण तेव्हा घटस्फोट घेऊ. घटस्फोटासाठी तू थांबायचं नाही. आणि आता रोहित समोर सुद्धा पेच पडला, कारण आता घटस्फोटाचा जास्त बहाणा तो करू शकत नव्हता. आणि तो म्हणाला, ठीक आहे. आणि घरच्यांच्या सुद्धा लक्षात येतंय, त्याला कळत होतं की तो नाटक करतोय. मग रोहित म्हणाला, पण आई माझ्यासाठी मुलगी बघितलीस का? जानकी म्हणाली, हो, तू मेघनासोबतच करायचं लग्न आणि हा माझा आग्रह आहे असं समज. आणि रोहित म्हणाला, नाही आई, मी तिच्याशी लग्न नाही करणार, तू माझ्यासाठी दुसरी मुलगी बघ. जानकी म्हणाली, रोहित पहिल्यांदा तुझ्या मनानं लग्न झालं आणि त्या राणीनं काय गुण उधळले मला माहीत आहे. मी मेघनाला वचन दिले आणि तुझ्या आईचं वचन पाळायचं की तोडायचं आणि तिची मान त्या मेघनासमोर खाली जावी असं तुला वाटतं का? असं जर वाटत नसेल तर तू मेघनासोबत लग्न करायचं.
आणि जर तुला ते मान्य नसेल तर आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला आणि मी अन्न पाणी सोडणार. आणि हे ऐकलं तसं घरातले सगळे चकित झाले. आणि रोहित म्हणाला, आई अगं असं काय करतेस? हे बघ तू असं काहीही करणार नाहीस. तसं जानकी त्याला निक्षून सांगत म्हणाली, मी काहीही करू शकते रोहित, कारण मी तुझी आई आहे हे विसरू नकोस. मी सुद्धा जानकी सूर्यवंशी आहे आणि मला मेघनामध्ये काहीच वाईट दिसत नाही. आणि त्या मुलीनं तुझ्यासाठी खूप वाट पाहिली आहे आणि तू मला होकार देईपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही. असं म्हणून जानकी तिच्या खोलीत निघून गेली. आणि आता रोहित पुढे मोठा पेच प्रसंग उभा राहिला. मग आता काय होईल पुढं? जानकी रोहितला वाकवू शकेल का तिच्या हट्टापुढे? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू.